ठाण्यात वाढत्या अनधिकृत बांधकामांवर आळा घालण्यासाठी ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं आता कडक भूमिका घेतली आहे। बीट मुकादम आणि बीट मार्शल यांच्यावर थेट जबाबदारी निश्चित करण्यात आली असून अनधिकृत बांधकामांची नोंद घेऊन त्यावर तातडीनं कायदेशीर कारवाई करणं त्यांना बंधनकारक राहील। कारवाई न केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवरच शिस्तभंगात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे। तसंच सहाय्यक आयुक्तांनाही या संदर्भात स्पष्ट जबाबदारी देण्यात आली आहे। उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ठाणे महापालिकेनं बेकायदा बांधकामांविरुद्ध मोहीम सुरू केली असली तरी काही अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचं समोर आलंय। त्यामुळे प्रशासनानं हा नवा निर्णय घेतलाय। गेल्या काही वर्षात ठाण्यात बेकायदा बांधकामांचं प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचलंय। विशेषतः कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागात अनधिकृत इमारती उभ्या राहिल्याच्या तक्रारी सातत्यानं पुढे येत आहेत। बदललेल्या राजकीय परिस्थितीत ही बांधकामं झपाट्यानं वाढत असल्याचं लक्षात घेऊन उच्च न्यायालयानं स्वतःहून हस्तक्षेप केला होता। न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेनं जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत 264 बेकायदा बांधकामांवर कारवाई केली। मात्र पुढील काळात कारवाई अधिक गतिमान करण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज झालंय। ठाण्यातील अनधिकृत बांधकामांवर प्रभावी नियंत्रणासाठी जबाबदारीची साखळी निश्चित करून उत्तरदायित्व वाढवण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनानं केला आहे। पालिका आयुक्त सौरभराव यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत सर्व प्रभागातील बीट मुकादम आणि सहाय्यक आयुक्तांना स्पष्ट सूचना देण्यात आल्यात। प्रत्येक बीट मुकादमानं आपल्या हद्दीतील बांधकामांची रोज नोंद ठेवावी, नवं बांधकाम असल्यास त्याचा तपशील लिहावा आणि नसल्यास निरंक असा उल्लेख करावा असे आदेश देण्यात आलेत। या नोंदीचा आठवड्याचा अहवाल सहाय्यक आयुक्तांनी सादर करणं अनिवार्य राहील।